नमस्कार मित्रांनो, आज 2 एप्रिल. आजही महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांना मध्यम तर काही भागांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे. काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर राहील, तर काही भागामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, आज 2 एप्रिल. आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील, कोणत्या जिल्ह्यांना आज अलर्ट आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आहे, तो आज राहण्याची शक्यता आहे. एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, सध्या स्थितीला जे काही देशातील बरेच राज्य आहेत ते तीव्र उष्णतेच्या विळख्यात आहे. ओडिशातील अनेक शहरांमध्ये तापमान जे आहे ते 40 अंशाच्या पुढे आपल्याला जाताना बघायला मिळत आहे. तर गुजरात राज्यामध्ये देखील तापमानाचे बहुतांश भागामध्ये 35 तर काही भागामध्ये 40 अंशाच्या आसपास बघायला मिळत आहे. त्यातच मित्रांनो, महाराष्ट्रात बऱ्याच भागामध्ये मागील 2-3 दिवसापासून वातावरणात बदल होताना बघायला मिळाला. काल बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे. आपल्या भागात काल पाऊस झालेला आहे की नाही, किंवा कोणकोणत्या भागात काल पाऊस झाला, याविषयी कमेंटमध्ये नक्कीच माहिती द्या. आजही मित्रांनो, राज्यात पावसाचा इशारा आहे. काही भागांमध्ये जोर जास्त राहील, तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. तर काही परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहील. ज्या भागांमध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहू शकते किंवा सकाळपासूनच हलका पाऊस आपल्याला ढगाळ वातावरणासह बघायला मिळू शकतो, तो भाग म्हणजे नाशिक. नाशिकचा पूर्व परिसरातला काही परिसर विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलका पाऊस आपल्याला सकाळी बघायला मिळू शकतो. त्यामध्ये कोणता भाग येतोय? कोपरगाव, वैजापूर वगैरे, येवला, मनमाड या भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील. काही काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलका पाऊस बघायला मिळू शकतो. तसेच श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सिल्लोड, चिखली, खामगाव हा जो पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. सकाळपासूनच या परिसरामध्ये पावसाचे वातावरण राहील, तर तुरळक भागामध्ये पाऊस देखील बघायला मिळू शकतो. इकडे जळगाव, जामोद, तेल्हरा, अकोट, चिखलदरा, धरणी या भागांमध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर दुपारी काही भागामध्ये दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी दुपारनंतर पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे देखील मित्रांनो या पावसामध्ये बघायला मिळू शकतात. आज दुपारनंतर काही परिसरामध्ये गारपीट होण्याची जी शक्यता आहे ती नाकारता येणार नाही. खूप गारपीट देखील काही काही भागामध्ये होऊ शकते. दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामध्ये काही ठिकाणी वारे देखील बघायला मिळतील, तर काही भागामध्ये हलकी गारपीट देखील बघायला मिळू शकते. त्यामध्ये मित्रांनो, नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. नाशिक, त्र्यंबकेश्वर, कापडा, वणी या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर तुरळक भागामध्ये हलकी गारपीट, तर काही काही ठिकाणी वारे देखील पावसामध्ये बघायला मिळू शकतात. सापुत्रा, सटाणा, भोपकेल, साक्री, इकडं चिमठाणे, धोंडाईचा, नंदुरबार या भागात, नंदुरबारचा दक्षिण भाग या परिसरामध्ये दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल, तर काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. जोरदार वारे बघायला मिळतील. वाऱ्यासह दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. हलक्या पावसाचा अंदाज आहे. मध्यम पाऊस कमी ठिकाणी आहे, तर जोरदार पाऊस एकदम तुरळक ठिकाणी किंवा एखाद्या ठिकाणी होऊ शकतो. दुपारनंतर पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल. अहिल्यानगर आणि आसपासचा भाग या भागांमध्ये देखील पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर, रालेगाव, शिरूर, अलकुटी, अहिल्यानगरचा जो काही पूर्व परिसर आहे या भागांमध्ये देखील पश्चिम परिसर या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगर शहराच्या आसपासच्या परिसरात देखील पावसाचा जोर राहील. एकंदरीत मित्रांनो, दुपारी आणि दुपारनंतर जो काही कोकण किनारपट्टी आणि कोकण किनारपट्टी लगतचा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाचा अंदाज राहील, तर संध्याकाळपर्यंत इतरत्र देखील मित्रांनो पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मराठवाड्यात देखील पाऊस वाढेल. मराठवाड्यात देखील काही काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम, तर संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी देखील मराठवाड्यामध्ये लागू शकते. त्यामध्ये नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती भागातील वाशिम, यवतमाळ, तसेच इकडं बीड आसपासचा परिसर, त्याचबरोबर जालना, परभणी, हिंगोली या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत होऊ शकतो. गारपीट तसेच वादळी वारे देखील या भागांमध्ये बघायला मिळू शकतात. काही ठिकाणी विजांचा कडकडाट देखील बघायला मिळू शकतो.
तर वादळी वाऱ्याचा केंद्रबिंदू जो आहे तो संध्याकाळच्या वेळेस आपण स्क्रीनवर बघू शकता. नांदेड आसपासचा परिसर, तसेच इकडं वाशिम, हिंगोलीच्या काही काही परिसरामध्ये देखील वादळी वारे ज्या भागामध्ये राहील त्या भागामध्ये काही परिसरामध्ये गारपीट देखील बघायला मिळू शकते. तर दुपारनंतर इकडं कोकण विभाग, उत्तर कोकण वगैरे तसेच दक्षिण कोकण या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी जोरदार वारे, वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस, नाशिकच्या आसपासच्या परिसरात देखील वाऱ्यासह पाऊस, तुरळक भागामध्ये गारपीट, तसेच नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये देखील पावसाची शक्यता, अकोला तसेच इकडं अमरावती वगैरे या भागांमध्ये देखील वारे बघायला मिळतील, वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तशी मित्रांनो आपण दुपारची अपडेट देणारच आहोत. दुपारनंतर आणखी काहीसा बदल होऊ शकतो, काही भागामध्ये आणखी पावसाचा जोर वाढू शकतो. त्यामुळे दुपारची अपडेट, दुपारी 12ची अपडेट अवश्य बघा. ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.